ताज्या बातम्यांसाठी NTV न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। बार्शी टाकळी तालुक्यात कोटी रुपयांच्या कामाचा खेळखंडोबा समोर आलाय। या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेकडे मुख्य वरिष्ठ अभियंता यांचं दुर्लक्ष झाल्यामुळे काम प्रलंबित राहिलं आहे। जाणून घेऊयात याबाबतचं सविस्तर वृत्त। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामीण भागात ग्रामीण रस्ते विकास कामासाठी राबवली जाते। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला निधी देखील चांगला आहे, तरी निकृष्ट दर्जाचं काम बार्शी टाकळी तालुक्यातील काजलेश्वर ते तामसी कंत्राटदार मेप्रभ इंजिनियर्स अकोला आणि झोडगा ते खोपडी रोड कंत्राटदार CR कन्स्ट्रक्शन रामनगर अकोला यांच्या गैरकारभारामुळे येथील गेले 2 वर्षांपासून प्रलंबित असून या रस्त्याचं काम सुरू केल्यापासूनचा तर काम समाप्तीचा कालावधी संपून गेलाय। तसेच या रोड दुरुस्तीचा 5 वर्ष निविदेचा कालावधी लागलाय, तरी देखील हे रोडचं काम पूर्ण झालं नाहीये। थातूर-मातूर रोडवर गिट्टी मुरुम टाकून रोड बांधकाम बिल काढण्यात आलंय। याबद्दल शिवसेना बार्शी टाकळी तालुका प्रमुख गजानन मानतकर यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। बार्शी टाकळी मला एकच सांगायचं आहे की बार्शी टाकळी तालुक्यामध्ये जे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जे रस्ते चालू आहेत, 1 वर्षाच्या आधी जे झाले, आता जे सध्या सुरू आहेत मंजूर कामं, हे अतिशय निकृष्ट दर्जाचे कामं होऊ राहिले। मी वारंवार याबद्दल संबंधित अधिकाऱ्याला निवेदन सुद्धा दिले, पेपरच्या माध्यमातून बऱ्याचशा बातम्या लागल्या, पण याच्यावर कोणीच ॲक्शन घ्यायला तयार नाहीत। अधिकारी आणि ठेकेदार यांची दोघांची मिलीभगत चालू आहे। या मिलीभगतच्या माध्यमातून या बार्शी टाकळी तालुक्याचे रस्ते चालू आहेत। बार्शी टाकळी तालुक्याचं दुर्दैव की अजिबात कोणाचंच या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेकडे लक्ष नाही। ढवळे म्हणून एक इंजिनियर आहेत, त्यांच्याकडे हा बार्शी टाकळी तालुका आहे। ते ठेकेदाराच्या पुढचंच सांगतात। आपण जर त्यांना काही म्हटलं की साहेब असं काम होऊ राहिलं तसं काम होऊ राहिलं, ते ठेकेदाराच्या आधीच बोलतात। ठेकेदार तरी हो नाही म्हणतात, पण ढवळे साहेब एक शब्द बोलत नाहीत। आम्ही अभियंत्याकडे गेलो, त्यांच्या नाकळ म्हणून आहेत अभियंते, त्यांनी सुद्धा आमचं काहीच ऐकून घेतलं नाही। त्यांचं सरळ म्हणणं आहे की तुम्ही कुठं जा, आमची जे पद्धत आहे, आमची जे काम करण्याची पद्धत आहे त्याच पद्धतीनं आम्ही काम करू। आम्हाला काही कोणाचा दबाव आणायचा नाही, आम्ही कोणाचं ऐकत नाही। ठेकेदार आणि अधिकारी यांची मिलीभगत चालू आहे, एकदम निकृष्ट दर्जाचे कामं चालू आहे। मी आवाहन करतो की मी प्रत्येक रस्त्यावर अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना येऊन पाहावे। प्रत्येक रस्त्यावर मी दाखवतो कुठं कुठं बोगस कामं झाले, कसे कसे झाले। महान ते पिंजर हा रस्ता मागच्या वर्षी नवीन झाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून, तो रस्ता पूर्ण उखळला। भेंडीकाजी ते पिंजर रस्ता हा फक्त 6 महिने झाले। 6 महिन्यात आणि एकही रस्ता यांनी पूर्ण केला नाही। पूर्ण करण्याची बोर्डावर तारीख असते, तारीख होऊन म्हणजे जोपर्यंत काम पूर्ण व्हायची तारीख आहे ते तोपर्यंत कामच सुरू होत नाही। देखभाल म्हणतात 5 वर्ष, तर हे 4 वर्ष काम पुरवतात आणि 5व्या वर्षी देखभाल म्हणून काम पूर्ण करतात, असा यांचा तमाशा सुरू आहे। तरी मला जर 8 दिवसात न्याय मिळाला नाही तर मी आयुक्ताकडे जाणार आहे, आणि आयुक्ताने जर ऐकलं नाही तर मी सरळ मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे। कारण मी सरकारमधला तालुका प्रमुख आहो। हे असे निकृष्ट दर्जाचे कामं होणे म्हणजे आमच्या सरकारची बदनामी आहे। सरकार जनतेसाठी कामं करत आहे, पण या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे ठेकेदार मज्जाव करत आहेत। या ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी हीच माझी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी राहुल राऊत, NTV न्यूज मराठी, बार्शी टाकळी, अकोला।